मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना ज्यामध्ये MAPS स्कीम 42,000 रुपये आतापर्यंत प्रत्येक क्लेम केलेल्या प्रशिक्षणार्थ्याला म्हणजे अप्रेंटिसला वाटप झाल्यानंतर 250 कोटीपर्यंत वाटप या ठिकाणी जवळजवळ झालेलं दिसतं आहे। अजूनही बऱ्याच मुलांचे क्लेम त्या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि RO अप्रूव्ह सुद्धा होत नाही आहेत। याबाबत बरेच प्रशिक्षणार्थी या ठिकाणी विचारत आहेत। त्याचबरोबर क्लेम सुद्धा होत नाहीत, अलर्ट येतो आहे। अशा काही अडचणी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आहेत, तर त्या या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, इथे काल एक पोल टाकला होता, यामध्ये MAPS क्लेमबाबत अपडेट सांगा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना लक्षात येईल की तुम्हाला 42,000 रुपये मिळाले आहेत किंवा नाही। तर यामध्ये 54% या ठिकाणी विद्यार्थी म्हणत आहेत की त्यांना त्यांचे 42,000 रुपयेपर्यंत जो फंड आहे किंवा जो क्लेम मनी आहे तो या ठिकाणी 54% विद्यार्थ्यांना मिळालेला दिसतो आहे। 26% विद्यार्थी अजून त्यांना क्लेम करूनही अद्याप एकही रुपया मिळाला नसू शकतो। या ठिकाणी 26% विद्यार्थी म्हणत आहेत। पेमेंट पेंडिंग 6% म्हणजे 54 आणि 6 म्हणजे 60% विद्यार्थ्यांना ज्यांनी क्लेम केलेले आहेत त्यांना सर्रास 60% विद्यार्थ्यांना क्लेम मिळालेले आहे। आणि रिजेक्टेड नीड रेक्टिफिकेशन किंवा इतर काही ज्या अडचणी आहेत त्या 14% मुलांना अजूनही आहेत। म्हणजे एकूण जर कॅल्क्युलेशन बघितलं तर 60% 50, 55, 60%पर्यंत बरेच क्लेम या ठिकाणी अप्रूव्ह होऊन त्या ठिकाणी 42,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आलेले आहेत। आता याच्याबाबत पेमेंट फेलचं प्रमाण आहे, फेल आधार लिंकचं काल याच्यापूर्वी व्हिडिओ टाकला आहे, त्याच्यावर बरेच अजून कमेंट आहेत। याबाबत आपण उद्या या ठिकाणी व्हिडिओ टाकणारच आहे। ज्यांची कमेंट्स आहेत ते याच्यावर करून ठेवा, म्हणजे आपण त्या ठिकाणी व्हिडिओ त्याच्यावर बनवतो आहे। आणि याचमध्ये जर आपण स्टेटस बघितला डॅशबोर्डचा तर या ठिकाणी 1,50,000 पर्यंत रजिस्टर झाले आहेत कॅन्डिडेट्स आणि एस्टॅब्लिशमेंट 30,000 झालेले आहेत रजिस्टर। टोटल क्लेम जर बघितले तर यामध्ये 8,23,000 दिसत आहेत। म्हणजे टोटल प्रत्येक विद्यार्थ्यांनी केले क्लेम 11 क्लेम असतील, 12 क्लेम असतील, एक क्लेमसुद्धा असू शकतो। या सगळ्या क्लेममधून अप्रूव्ह बाय एस्टॅब्लिशमेंट या ठिकाणी 6,58,000 दिसत आहेत आणि नंबर ऑफ क्लेम अप्रूव्ह बाय RO 4,45,000 दिसतात। म्हणजे बऱ्यापैकी काम या ठिकाणी झालेलं आहे। अजून 2,00,000 क्लेम म्हणजे दोघांमधलं जर फरक बघितला साधारण 2,00,000 क्लेम अजूनही अप्रूव्ह बाय RO साठी पेंडिंग आहेत। आता यामध्ये टोटल जर बघितला तर 250 कोटीच्या वर फंडिंग डिस्बर्स झालेलं दिसतं आहे। म्हणजेच अजूनही या ठिकाणी बरेच क्लेम पेंडिंग सुद्धा आहेत, त्याचबरोबर अप्रूव्ह बाय RO साठी सुद्धा पेंडिंग आहेत। तर अशा मुलांचे क्लेम अडचणी येत आहेत, क्लेम करायला सुद्धा अडचणी येत। अजून बरेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणं सुद्धा अजून बाकी आहे, कारण हे साधारण 30% पर्यंत रजिस्ट्रेशन झालेलं दिसतंय किंवा त्यांना क्लेम मिळाले दिसत आहेत 30%। म्हणजे एकूण जर विद्यार्थी बघितले ओव्हरऑल पूर्ण ह्या 2021 पासूनचे तर या ठिकाणी हा आकडा जो आहे तो साधारण 30%वरच दिसतो आहे, 25-30%वरच। प्रत्येक रिजन वाईज सुद्धा इथे या ठिकाणी चेक करू शकता आणि तुम्ही तुमच्या रिजनमध्ये काय करू शकता बघू शकता। तर इथे रिजन वाईज चेक केल्यानंतर तुम्हाला क्लेम जे आहेत ते बरेच पेंडिंग दिसत आहेत, कारण या ठिकाणी क्लेमची संख्या वाढलेली आहे। म्हणजे पुणेसारखा जो रिजन आहे यामध्ये क्लेमची संख्या भरपूर आहे आणि यामध्ये नंबर ऑफ क्लेम्स जास्त असल्यामुळे जे अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी असतील त्या या ठिकाणी कमी प्रमाणात आहेत। क्लेमची संख्या जास्त असल्यामुळे सदर पुणेसारख्या रिजनमध्ये बऱ्याच थोडासा इश्यू येत आहे किंवा पुणे मुंबई सुद्धा बरेच या ठिकाणी पेंडिंग अजूनही दिसत आहेत, कारण ह्यामध्ये क्लेमची संख्या जास्त आहे आणि अधिकारी सध्या अप्रूव्ह करण्यात या ठिकाणी कमी आहेत। त्यामुळे हा जो अडचण आहे ती लवकरात लवकर सोडवली जाणार आहे, त्यामुळे काळजी करायची नाही। तर या ठिकाणी आता या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे RO अप्रूव्ह का होत नाही आहे, तर RO अप्रूव्ह होण्यासाठी जनरली आपण 31 मार्च ही डेडलाईन त्या ठिकाणी याच्यापूर्वी होती आणि साधारण सुट्टीच्या कालावधीत सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जरी सुट्टी असली
मग 28, 29, 30, 31 सलग काम करून त्यापैकी बऱ्यापैकी 250 कोटीपर्यंत जो फंड आहे तो नेलेला आहे. त्यानंतर बघितलं तर 31 मार्च नंतर जे टास्क फोर्समधलेले कर्मचारी होते त्यांना साधारण 1 तारीखपासून रिलीव्ह केलं गेलं. म्हणजे आपल्या शासनामध्ये काय असतं, एक्स्ट्रा जे कर्मचारी मागवले होते ते साधारण 31 मार्चपर्यंतच मागवले होते 2025पर्यंत, आणि त्यांना 1 एप्रिल नंतर रिलीव्ह केलं गेलं. त्यामुळे आता क्लेमची संख्या असूनही आर ओ अप्रूव्ह होताना दिसणार नाही आहे. म्हणजे कमी प्रमाणात, कारण कर्मचाऱ्यांची संख्या आता कमी झालेली आहे. म्हणजे 10-20% म्हणजे जे आपण कर्मचारी 100 ज्या ठिकाणी काम करतो ते आता 10-12 कर्मचारी या ठिकाणी तुम्हाला दिसतील काम करताना. त्यामुळे आर ओ अप्रूव्हला सुद्धा वेळ लागू शकतो. त्याचबरोबर जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 आणि इथे परत एकदा एप्रिलमध्ये सुट्ट्यासुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला 2, 3, 4, 5 पासून फंडिंग पडायला सुरू झालं तर 9 तारीखपर्यंत फंडिंग पडत आलेलं आहे. त्यानंतर लगेच सुट्ट्या एक लागून सुट्ट्या आल्यामुळे बरेच कर्मचारी जे सतत कामावर होते, जे शनिवार रविवार पूर्ण महिना 2 महिने सतत काम करत होते, आता इथे 11 तारीख म्हणजे 10 पासून 14 पर्यंत सलग सुट्ट्या जवळजवळ आलेल्या आहेत. त्यामुळे थोडंसं काम हे पॉज मोडवर आलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही पेंडिंगवर दिसत आहे किंवा आर ओ अप्रूव्ह होत नाही. तर ही जी सुट्टीचा कालावधी त्याच ठिकाणी मार्चमध्ये पूर्ण महिनाभर केलेलं काम, याचं थोडंसं रिलॅक्सेशन म्हणजे 10, 11, 12, 13, 14 अशा त्या ठिकाणी अडचणी, म्हणजे सुट्ट्या आल्यामुळे थोडीशी अडचणी आल्या. तर 15 पासून जनरली या क्लेम आर ओ अप्रूव्ह किंवा इतर जे कामं आहेत ती परत एकदा गतिमान होणार आहेत. ती 15 पासून होणार आहे. त्याचबरोबर 21 पासून सुद्धा सलग गतिमान होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते आहे. आता सर्व पुन्हा कधी सुरू होईल तर 15 तारीख नंतर जनरली हा सगळा जो परत एकदा क्लेमची प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे. 21 पासून फास्ट फॉरवर्ड होण्याची शक्यता दाट आहे. आता अलर्ट आहे याच्याबद्दल तक्रार या ठिकाणी झालेलीच आहे. त्यामुळे ज्यांचे क्लेम होत नाही आहेत त्यांना साधारण 15 तारीखची वाट बघावी लागणार आहे. 15 तारीख नंतर पुन्हा एकदा क्लेम होण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. एप्रिल संपत आला तरी मेमध्ये मात्र तुम्हाला थोडीशी परत एकदा धावपळ करून सदर 31 मे पर्यंत जनरली वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप क्लेम केलेली नसतील त्यांनी क्लेम करून घ्या. 15-16 तारीखपासून पुन्हा एकदा क्लेम सुरू होण्याची शक्यता दाट आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलशी जोडून राहा म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.